समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात बनावट कागदपत्रावरून परराज्यातील वाहनांची नोंदणी प्रकरणात पुण्यातील गुन्हे शाखेचे पथक नागपूरला आले होते। पथकाने मंगळवारी आरटीओ कार्यालयातून 4 राज्यातील वाहनांशी संबंधित कागदपत्र ताब्यात घेतले। या प्रसंगी काही कर्मचारी अधिकाऱ्यांची चौकशीही झाली। पुणे पोलिसांना काही आठवड्यांपूर्वी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती हद्दीत 2 चोरीची जड वाहने आढळून आली होती। या वाहनांची नोंदणी ठाणे व त्यापूर्वी नागपूर ग्रामीण आरटीओतून झाल्याचे पुढे आले। तपासणीत बनावट कागदपत्रावरून या वाहनांची नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात नोंदणी झाल्याचे पुढे आले। त्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेचे एक अधिकारी व कर्मचारी असलेले पथक नागपूर ग्रामीण आरटीओत आले। सदर पथकाने आरटीओ अधिकाऱ्यांना गेल्या 3 वर्षात सगळ्याच वाहनांच्या नोंदणीची कागदपत्रे मागितली, परंतु कागदपत्रे खूपच जास्त संख्येने असल्याचे बघत शेवटी नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, हिमाचल प्रदेश या 4 राज्यातील वाहनांच्या नोंदणीची सुमारे 50 ते 60 वाहनांचे कागदपत्रे या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतली। त्यानंतर हे पथक पुन्हा पुण्याकडे रवाना होणार असल्याचे संकेत होते। या पथकाने काही अधिकारी कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशीही केली। या प्रकरणाच्या चौकशीमुळे नागपूर ग्रामीण आरटीओतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे चांगलेच धावे दणाणले आहे। परराज्यातील जड वाहनांची बनावट कागदपत्रावरून नोंदणी प्रकरणाचे गांभीर्य बघत परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या नेतृत्वात समिती बनवली। सदर समितीने मंगळवारी नागपूर गाठत चौकशी सुरू केली। या प्रसंगी समितीने विविध कागदपत्रांची मागणी करत अधिकाऱ्यांची जबानीही घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। पुणे गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रामीण कार्यालयात आले होते। पथकाने नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, हिमाचल प्रदेश या 4 राज्यातील नागपूर ग्रामीण कार्यालयात नोंदणी झालेल्या वाहनांचे कागदपत्र सोबत नेले। त्यांना सगळी माहिती उपलब्ध करून देण्यात आली। आज तकसाठी रिंकू पांतावणे, नागपूर।